खासदार बळवंत वानखडे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, काय नेमकी घटना घडलेली आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, पण या रुग्णालयामध्ये उपकरणांची योग्य प्रकारे तपासणी होत नव्हती का, प्रशासनाचं दुर्लक्ष होतं हे यातून स्पष्ट दिसतंय। हॅलो, बोला सर। नाही, हे अतिशय दुःखद घटना अशी आहे आणि हे वारंवार होत आहे। जे मागच्या 2023 ला घडली होती अशी आणि 2023 ला घडल्यानंतर आता पुन्हा त्याच्याकडे प्रशासनानं लक्ष न देता आज जर घटना घडली आणि ते मुलांना 3 मुलं शिशुबाळ त्याच्यात दगावले गेले। एकदम भयावह घटना आहे। घटना घडते त्यावेळेस फक्त प्रशासन लक्ष देते, सरकार म्हणते आणि सरकार सांगते की आम्ही ऑडिट करू, हे करू आणि उपाययोजना करू, परंतु घटना घडल्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर शासन काही लक्ष देत नाही, प्रशासन काही लक्ष देत नाही। सर, सरकारी रुग्णालयांची अवस्था इकडून तिकडून सारखीच आहे, यावर नेमकं प्रशासन कुठे कमी पडते, सरकार नेमकं कुठे कमी पडते? नाही, या संदर्भात पूर्ण महाराष्ट्राची जर आपण विचार केला तर शासकीय रुग्णालयांचं अतिशय दयनीय व्यवस्था आहे। खूप व्यथा आहेत त्याच्या। म्हणजे तुम्ही कुठल्याही शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर तुम्हाला सुविधा किंवा इतर काही ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला दिसणारच नाही। फक्त शासन हे घोषणा आणि जाहिरातीबाजी यामध्ये चाललेलं आहे। होय सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर आपल्यासोबत खासदार बळवंत वानखडे होते। एकंदरीत राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयांची हीच अवस्था आहे असं दुःख ते सुद्धा व्यक्त करताना दिसतात। मात्र सरकारनं आता या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। किंवा दुर्घटना घडली की त्यानंतर काही दिवस या सगळ्या घटनांविषयी चर्चा करायची, त्यावर लक्ष देऊ असं मीडियापुढे सांगायचं आणि काही दिवसानंतर पुन्हा पहिले पाढे 55 अशीच अवस्था सरकारची होती।